स्वामी म्हणतात धाडसाने पुढे कसे जावे. चला तर आज आपण स्वामींच्या विचारानुसार धाडसाने पुढे कसे जावे याचे मुद्दे पाहूया. धाडस आणि नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. पद नाही तर लोकांना प्रेरणा देणे हे खरे नेतृत्व. धाडस म्हणजे मार्ग तयार करणे. जिथे रस्ता नाही तिथे पाऊल टाकणं हेच खरे धाडस. स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहा. परिस्थिती बदलली तरी तुमचे तत्व बदलू नयेत. आत्मविश्वास आणि संघर्ष, संघर्षाशिवाय यश नाही. अडथळे हेच तुमच्या ताकदीची परीक्षा आहेत. आत्मविश्वास म्हणजे शांत शक्ती ओरडून नाही, तर कृतीतून आत्मविश्वास दिसतो. धैर्य म्हणजे सातत्य, एकदा नाही तर रोज रोज उभं राहणं हेच खरे धैर्य. समाज आणि जबाबदारी. समाजासाठी योगदान द्या, वैयक्तिक यश पुरेसे नाही. समाजाला परत द्या, न्यायासाठी उभे राहा. अन्याय दिसला तर शांत राहणं म्हणजे दोषी ठरणं. भविष्यासाठी काम करा. आजची कृती पुढच्या पिढीला दिशा देते. प्रगती आणि नवकल्पना. नवीन विचारांना संधी द्या. जुनं तोडून नवीन घडवणं हेच प्रगतीचं मूळ. तंत्रज्ञानाचा उपयोग करा. योग्य वापर केल्यास तंत्रज्ञान तुमचं धाडस वाढवतं. जगाला बदलण्याची तयारी ठेवा. लहान कल्पना मोठ्या क्रांती घडवतात. वैयक्तिक विकास. स्वतःला सतत सुधारत राहा. कालचा तुम्ही आजच्या तुम्हाला मागे टाकायला हवा. मनाची ताकद वाढवा. शरीराची ताकद मर्यादित असते. मनाची ताकद अमर्यादित कृतीतून शक्ती मिळते. आभार मानणं म्हणजे आत्म्याला ऊर्जा देणं. प्रेरणादायी घोषणावाक्य. बघा, धाडस म्हणजे भीतीवर विजय मिळवणं, भीती नाही शिकरणं. जग बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. अपयश ही शेवट नाही, ती पुढच्या विजयाची तयारी आहे. ज्याचं स्वप्न मोठं त्याचं धाडसही मोठं असतं. स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट करा. तुम्ही कोण आहात आणि काय हवे आहे हे ठरल्यावर दिशा मिळते. भयाशी मैत्री करा. भीतीला टाळू नका. त्यातून शिकून पुढे जा. कृतीला प्राधान्य द्या. विचार चांगले पण रोज छोटी कृती प्रगती करते. दैनिक शिस्त पाळा. सातत्य हे धाडसाचे खरे इंधन आहे. जोखीम मोजून घ्या. अंध धाडस नाही. माहिती, बॅकअप आणि मर्यादा ठरवा. अपयशाला बक्षीस माना. प्रत्येक अपयश पुढच्या विजयाची तयारी असते. जिज्ञासा जिवंत ठेवा. प्रश्न विचारणारेच नवीन मार्ग तयार करतात. कौशल्य अपग्रेड करा. तंत्रज्ञान, संवाद, विचार सतत उन्नत करा. स्वतःची ब्रँड ओळख तयार करा. तुमची वेगळी मूल्ये स्पष्टपणे दाखवा. नेटवर्क निर्मिती करा. योग्य लोकांशी जोडलेले नाते संधी उघडतं. संवाद शक्ती वाढवा. स्पष्ट, संक्षिप्त आणि प्रामाणिक बोलणं विश्वास वाढवतं. निर्णय जलद घ्या. 70% माहिती पुरेशी असते, उरलेलं मार्गात मिळेल. मनोबल सांभाळा. मानसिक तंदुरुस्तीवर रोज गुंतवणूक करा. देहबोली मजबूत ठेवा. शरीर भाषा तुमच्या आत्मविश्वासाचा संदेश देते. मर्यादा आखा. नाही म्हणण्याची क्षमता तुमची ऊर्जा जपते. दीर्घकालीन विचार करा. आजची कृती उद्याच्या वारशासाठी करा. डेटावर आधारित राहा. भावना महत्त्वाच्या पण निर्णय पुराव्यावर घ्या. सृजनशील सराव करा. रोज नवीन कल्पना लिहा. चाचण्या करा. गती आणि गुणवत्तेचा समतोल ठेवा. वेगाने पण सखोल काम करा. तुमचे एका जपा. उद्देश स्पष्ट असेल तर अडथळे लहान वाटतात. मेंटर्स शोधा. अनुभवी लोकांकडून दिशा आणि अभिप्राय घ्या. अभिप्रायाला आदर द्या. टीका हे सुधारण्याचं इंधन आहे. स्वतःची तुलना कमी करा. इतरांपेक्षा स्वतःची स्पर्धा करा. कठीण गोष्टी आधी करा. दिवसाची सुरुवात महत्त्वाच्या कामाने. डिजिटल शिस्त ठेवा. स्क्रीन टाइम नियंत्रित करा. लक्ष विचलित होऊ देऊ नका. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवा. बजेट, बचत, गुंतवणूक लवकर शिका. प्रभाव निर्माण करा. मूल्य देणारे काम करा. फक्त प्रसिद्धी नाही. नैतिकतेला प्राधान्य द्या. दीर्घकालीन विश्वास नैतिकतेवर उभा असतो. सहनशक्ती वाढवा. दबावाखाली शांत राहण्याचा सराव करा. बहुविषयक बना. वेगवेगळ्या क्षेत्रांची जोड नवीन संधी देते. पर्यावरण जाणीव ठेवा. टिकाऊ निवडी भविष्यासाठी धाडशी आहेत. संघ बांधा. योग्य लोकांची टीम तुमचं धाडस अनेक पट वाढवते. स्ट्रोलिंग शिका. तुमची कथा लोकांना प्रेरित करते आणि दररोजचे दरवाजे उघडते. प्राधान्य नियमाने बदला. परिस्थितीनुसार फोकस रिसेट करा. सीमा ओलांडणं शिका. शहर, भाषा, संस्कृती अनुभव वाढवा. स्वतःला सार्वजनिक करा. लेखन, बोलन, शेअरिंग, दृश्यता मिळवा. तुमचा वेळ संरक्षण करा. कॅलेंडरवरच तुमचा उद्देश दिसला पाहिजे.
कृतज्ञता जोडा. आभाराची सवय मन स्थिर आणि नातेसंबंध मजबूत करते. खेळ करता राखा, कामात आनंद राखाल तर थकवा कमी होतो. ध्येयाला सार्वजनिक वचन द्या. जबाबदारीने धाडसाला पंख मिळतात. हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.